नमस्कार. आज आपण मैदा आणि मूग डाळीची चकली बनवणार आहे. तर ही चकली बनवायला खूप सोपी आणि पटकन बनवून तयार होते. तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या मैदा घेतला आणि त्याचसाठी आपण इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तर मूग डाळ आपण इथे साल्यासकट घेतलेली आहे. तुम्ही पॉलिश केलेली सुद्धा इथे मूग डाळ वापरू शकता. तर बघा इथे मी एक रुमाल घेतला, त्यावरती आपण मैदा टाकून घेणार आहे. आता हे मैदा टाकून आपल्याला रुमालामध्ये असं गच्च बांधून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण रुमालाचे 4 कोपरे पकडायचे आणि अशा पद्धतीने आपण गाठ बांधून घेणार आहे. आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे. आपल्याला ह्या कुकरच्या भांड्यामध्ये एकात आपल्याला मूग डाळ टाकायची आहे शिजायला पाणी टाकून. त्यानंतर दुसऱ्याच भांड्यामध्ये आपण हे जे मैदा बांधून घेतलेलं आहे ते ठेवून घेऊया. त्यानंतर आता ही बघू शकता आपली इथे डाळ ही छान असं शिजून झालेली आहे आणि मैदासुद्धा आपला छान इथे वाफून झालेला आहे. तर बघा मैद्याच्या इथे गाठी झालेल्या आहेत. त्यासाठी आपण मैदा गरम आहे तोपर्यंतच हे गाठी अशा फोडून घेणार आहे. तर बघा हाताला पोळतंय. तर आपण एका ग्लासाच्या साहाय्याने हे पीठ असं मऊ करून घेऊया, म्हणजे पटकन हे गाठी मऊ होतात. आणि बघा इथे तरी ते बघू शकता मी ते 1 चमचा तीळ घेतलेले आहे, पाव चमचा ओवा घेतला आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर आपल्या आवडीप्रमाणे ते आपण तिखट टाकलं. त्यानंतर आता ह्यामध्ये आपली चकली खुसखुशीत होण्यासाठी मी ते 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्याने चकली खायला खुसखुशीत लागते आणि चकली मऊसुद्धा होणार नाही. तर बघा आता हे पीठ आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे चमच्याने ह्याला मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपली जे मुगाची डाळ शिजलेली आहे ते ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचे. आता हे डाळ आपल्याला इथे टाकून पीठ असं छान मळून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे आपली डाळ गरम आहे म्हणून आपण इथे चमच्याने ह्याला असं मिक्स करून घेतो आहे. तर डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. घट्ट म्हणजे सैल असं मळून घ्यायचं आहे, घट्ट मळायचं नाही. तर बघा आपली डाळ इथे टाकून थोडं थोडं पीठ अशा पद्धतीने आपण मळून घेत आहे. पाणी न टाकता डाळ टाकून आपण हे पीठ मळून घेतो आहे. तर बघा इथे पीठ मळून झालेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, सैल असं इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तर आपण ह्याच्या आता चकल्या पाडून घेऊया. त्यासाठी मी ते सोऱ्या घेतलेला आहे अशा पद्धतीचा. आता ह्यामध्ये आपण पीठ घालून ह्याच्या अशा चकल्या पाडून घेणार आहे. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठ्या ह्याच्या चकल्या पाडूया. तर बघा इथे आपण चकल्या पाडतोय तोपर्यंत आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे आपण चकल्या पाडून घेऊया. आधी चकल्या पाडून झाल्यानंतर आपण लगेच ह्याला तळायला घेणार आहोत. तर बघा आपल्या पोळपाटावरती अशा चकल्या एकदमच पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण आता तेलामध्ये चकल्या तळून घेणार आहे. एक एक करून अशा आपल्याला तेलामध्ये चकल्या सोडून द्यायच्या आहेत. तर बघा लालसर कलर येईपर्यंत हे चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. चकल्या आता आपण पलटून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर आपल्या इथे चकल्या तळून झालेल्या आहेत. तर आता आपण तेलाबाहेर ही चकल्या काढून घेऊया. तर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता हे आपण अशा पद्धतीने इथे सगळ्या चकल्या तळून घेणार आहेत. तर बघा किती छान आणि मस्त चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर हे चकल्या तेलात विरघळणार नाही आणि तेलकटसुद्धा ही चकल्या होणार नाही. तर बघू शकता मस्त इथे चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपण इथे सगळ्या चकल्या तळून घेतोय.